महासागर न्यूज. आदिशिवरायांचा अपमान करायचा आणि रोष वाढतात शिवप्रतिमेचा सदरा घालून डॅमेज कंट्रोल करायचे. हा बागेश्वर बाबांचा निर्लज्ज दुटप्पीपणा नाही का? स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्याच्या तोंडून ज्याला खाज असेल त्याने यावं अशी टपोरी भाषा बाहेर पडणं हा संस्कृतीचा नव्हे तर विकृत अहंकाराचा नमुना नाही का? देश उनका, शहर उनका, मंच भी उनका, हम अकेले का है. तो किसी को कोई भी खुजली हो, तो किसी को कोई भी खुजली हो, तो किसी को कोई भी खुजली हो, कल दरबार लगना, चले आए. हमारे पास जो विद्या होगी, जो शक्ति होगी, हम उसका प्रस्तुतीकरण करेंगे. श्याम मानवांचे थेट आव्हान स्वीकारण्याची हिंमत न दाखवता केवळ अंधभक्तांच्या गर्दीत स्वतःच्या मंचावरती चमत्काराचा फार्स रचणे ही निवळ फॅडपळवाट नाही का? क्योंकि जब हम पहली बार दरबार लगाने आए थे तो कई लोगों ने उंगलियां उठाई थी और कई लोगों ने तरह तरह के बयान दिए थे. हमारे बाबा का दरबार लुका छुपा नहीं लगता, ऑन मंच पर लगता है जी. भोंदू बाबाचे पितळ उघडे पडून देखील इव्हेंट मॅनेजमेंटच्या अवाढव्य जोरावरती महाराष्ट्राच्या मातीत जाणीवपूर्वक अंधश्रद्धेचे नवे थोटान माजवले जात नाही का? महागाई, बेरोजगारी, ढासळती कायदा आणि सुव्यवस्था आणि महिला अत्याचारांसारखा ज्वलंत प्रश्नांच्या जनतेला विसर पडावा म्हणून हा बुवाबाजीचा वाद जाणीवपूर्वक पेटवला जात नाही का? महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए. एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए. अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. फुले, शाहू आंबेडकर आणि शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला आज वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी भोंदू बाबाच्या पायाशी लोटांगण घालावं लागत असेल तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा टाळो फोडण्याची वेळ आज आली नाही का? नमस्कार. खरं तर या कार्यक्रमाच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमचा विषय काय आहे आणि आजच्या विषयाला धरून आज आपल्यासोबत जॉईन झाले आहेत समीक्षा मार्कंडेजी. मार्कंड मॅडम हे मनसेच्या ठाणे शहर अध्यक्ष आहेत. मॅडम तुमचं आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत जॉईन झाले आहेत श्रीकृष्ण चांडक सर, जे वरिष्ठ पत्रकार तथा मुख्य संपादक दैनिक महासागरचे. सर तुमचंही आपल्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. त्यानंतर आपल्यासोबत जॉईन झाले आहेत जयश्री जाधव मॅडम, सहाय्यक प्राध्यापिका आहेत, त्याचबरोबर अंधश्रद्धा प्रखर विरोधक आहेत, त्याचबरोबर अनिष्टच्या चळवळीत ते सक्रिय आहेत. मॅडम तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत थोड्याच वेळा जॉईन होणार आहेत ऍडव्होकेट राजमालाताई बुट्टे पाटील, जे साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाला ते चालवत आहेत. ते देखील आपल्या कार्यक्रमात जॉईन होतात. त्याचबरोबर आपल्यासोबत जॉईन आहेत प्राध्यापक जयंत महाजन सर. तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रथम मी चांडक सर तुमच्याकडे येतो. खरं तर तुम्ही नागपूरला आहात आणि विषय नागपूरचाच आहे. ज्या पद्धतीने एक ओपन चॅलेंज देण्यात आला आहे, या ठिकाणी अनिशनं चॅलेंज दिलेलं आहे आणि बागेश्वर बाबांनी देखील ते स्वीकारलंय. फक्त आता स्थळ निवडणं हे महत्वाचं आहे. काय सांगा? प्रश्न असा आहे, मागेही या बागेश्वर बाबांनी नागपुरात येऊन असेच पराक्रम केले होते. तेव्हा श्याम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं, तर तेव्हा ते पळून गेले होते. त्यावेळेस ते अर्धवट कार्यक्रम टाकून ते पळून गेले होते. आता पुन्हा आले आहेत. आता त्यांच्या मागे काही शक्ती उभ्या आहेत, त्यामुळे त्यांना जोर चढलेला आहे. आणि त्यांनी जी भाषा वापरली आहे ती भाषा धार्मिक आवरणाखाली ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली आहे ती अतिशय चुकीची आहे, ती अतिशय उद्दामपणाची आहे. आणि जनता आपलं ऐकते किंवा आपले भगवे कपडे आहेत म्हणून आपल्याला लोक श्रद्धेने बघतात, त्याचा हा दुरुपयोग आहे. आणि बागेश्वर बाबाचे ज्या काही लीला आहेत, जे काही त्यांचे पराक्रम आहेत, ते पराक्रम त्यांच्या त्या परिसरात ठीक आहे. आता त्याबद्दल अधिक भाष्य मी करणार नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम जर तुम्ही म्हणता तुम्ही की मैदानात या वगैरे 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 वगैरे, तर त्यांना म्हणायचं की हे तर आलेच आहे बाहेर. सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समिती मैदानात उतरलेली आहे. तुम्ही कुठे या, तुम्ही या म्हणा. तुम्ही काय तुमच्या तिथे त्या भावगर्दीत तुम्ही कसा बोलतो? तुम्ही स्वतः तर या, चर्चा करा, या ना तुम्ही त्या
उत्तर द्या तुम्ही त्याचं काय तर. हा खरा प्रश्न आहे. आता नागपूरच्या जनतेला तर ते सर्व परिचित आहे पूर्ण. 2 वर्षापूर्वी जेव्हा ते इथून जे पळून गेले होते तेव्हा त्यांचे काय हाल झाले ते त्यांना माहिती आहे सर्वांना आता. तर ते आता जे पुन्हा आलेले आहेत आणि त्यांनी छत्रपतींबद्दल जे काय वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल तर त्यांना कधीही महाराष्ट्राची जनता म्हणजे महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करूच शकत नाही. शिवाजी महाराज काय होते त्याच्यावर तर मी लिहिलेले आहे पुन्हा. शिवाजी महाराज काय होते, शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यांनी काय केलं नाही हे सांगायला याची गरज नाही आहे माणसाची. पण तरी सांगतो शहाणा, वो थक गए थे, थक गए थे. काय थक गए थे? शिवाजी महाराज शेवटपर्यंत अत्यंत तल्लख होते. काय थक गए थे? थकला बेटा, तू थकला का? काय सांगता मला तू सर्व शहाण्याच्या मध्ये? अशी एकूण परिस्थिती आहे. तेव्हा हे पोरपटपणाची चाळे जी आहेत ना, या चाळ्याला कुठेतरी लगाम बसला पाहिजे. अगदी. मी येतो खरं तर समीक्षा मॅडम तुमच्याकडे, कारण जेव्हा जेव्हा शिवरायांचा अपमान होतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो, पण यावेळेस मनसे कुठेतरी शांत वाटली, काय सांगा? नाही. मनसेचं काम चालूच आहे. मनसे कुठे शांत नाहीये. ज्या बागेश्वर बाबांनी महाराजांबाबतीत वक्तव्य केलं तर मनसे ह्याच्यावरती भूमिका घेतच असते आणि जिथे जिथे त्यांना उत्तर द्यायचं तिथे ते देतच आलेले आहेत. आज बघाल की ठाणे शहरात असेल किंवा आपले जिथे पण महाराष्ट्र सैनिक आहेत तिथे तिथे आपल्या महाराजांचा जयंती असेल काही असेल तेव्हा तो उत्सव करतातच. पण बागेश्वर बाबांना उत्तर कशा पद्धतीने द्यायचं ह्याचं पण नियोजन ठरलेलंच असणार आहे. दुसरी गोष्ट, बागेश्वर बाबा जर महाराजांबाबतीत बोलतात की महाराज थकले होते, कुठल्या इतिहासामध्ये लिहिलंय की महाराज थकले होते? कुठल्या पन्न्यात कुठली ओळख कुठे होती ही? हे यांनी ठरवलेलं आहे. आणि मुळात मला हा प्रश्न आहे, हे बीजेपीचं सरकार त्यांच्या व्यासपीठावरती या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यांना याचा जराही येत नाहीये, जराही खंत वाटत नाही की राजे छत्रपती शिवरायांच्या भूमीवरती तुम्ही तुमचं व्यासपीठ आणि त्यांचाच अपमान होतोय. कारण की बीजेपीने कधी महाराजांना मानलंच नाही. कधीच कुठल्या कार्यक्रमामध्ये महाराजांचा यांचा उल्लेख होत नाही. का बरं असं? तर ज्या या लोकांनाच महाराजांचा त्रास आहे तर ते दुसऱ्यांच्या तोंडून असं वक्तव्य करून महाराष्ट्राला पेटवायला बघतात. पण हे असं होणार नाही. आज मराठी माणूस असेल, महाराष्ट्र असेल नव्हे तर जगापलीकडे पण महाराजांचा दिवस साजरा होतो. कारण राजे छत्रपती हे छत्रपतीच होते. बरोबर. या ठिकाणी मी तुम्हाला एवढ्यासाठी थांबतोय कारण ज्या पद्धतीने बागेश्वर महाराजांनी यापूर्वी देखील बऱ्याचशा मंचावरून चमत्काराचे आव्हान आणि आश्वासन केलं, आपण पाहूया एक छोटीशी क्लिप प्ले प्लीज. घर पूरा परेशान और कोई बात? ठीक है, पिताजी का बता देंगे, तुम्हारा बता देंगे, और कोई बात? हमने जो लिखा पर्चा पढ़िए, ना समझ में आए टोकी। मनीष दुबे, आपके घर में बहुत ज्यादा दुष्प्रभाव कुलदेव बरम का है, धन की तंगी, आर्थिक समस्या, व्यापार उन्नति आपकी नहीं हो पा रही, मूल समस्याएं बहुत ज्यादा हैं। प्रत्येक व्यापार के काम के विषय को लेकर आए, पिता की मौत का रहस्य जानने आए, तुम्हारे पिताजी का शरीर पूरा हो गया, उनका रहस्य जानने आए, किस कारण से मृत्यु हुई, श्वास रुक जाने के कारण उनकी मृत्यु हुई, ऊपरी बाधा का दुष्प्रभाव उन पर तो था, अपने कुल देवताओं की पूजा करते रहो, परिवार वाला बंटवारे का विवाद चल रहा है, बहुत पुराना विवाद है, 20 साल पुराना हो गया, मुकदमा तुम्हारे ही पक्ष में होगा, प्रॉपर्टी प्राप्त होगी, आशीर्वाद है। जय श्री राम। क्या यही विषय है? खरं तर जाधव मॅडम मी तुमच्याकडे येतोय. आज पाहतोय की आपण ज्या पद्धतीने एका भोंदू बाबामुळे सगळा महाराष्ट्र गाजला, पुन्हा भोंदू बाबा किंवा अशा पद्धतीनं आश्वासन, तुम्ही अंधश्रद्धा विरोधक आहात, त्याचबरोबर चळवळीत अनिष्ट चळवळीत कार्यरत आहात. काय सांगाल की खरोखर अशा पद्धतीने लोकांना ज्या पद्धतीने चॅलेंज दिलं जाते, काय सांगाल? कोणतीही भोंदूगिरी मुळात कधीच वास्तवामध्ये नसते. ते त्यांनी निर्माण केलेलं एक अस्तित्व असतं स्वतःचं, आणि विज्ञानापुढे ही भोंदूगिरी नेहमी शून्य ठरत असते, खोटीच असते ती. त्यामुळे सुज्ञ समाजाने आणि सुज्ञ व्यक्तींनी ही जी भोंदूगिरी आहे हिला कधीही पाठबळ देऊ नये आणि असे अस्तित्व नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने यांच्या मागे लागणे आणि यांचं अस्तित्व नष्ट करणे. आणि चांडक सर जसं म्हणाले
की कुठली तरी महान शक्ती यांच्या पाठीमागे असते. आणि मॅडम पण म्हणाल्या की बीजेपीचा मोठा यांना सपोर्ट असेल, तर हे सगळं वास्तवामध्ये आहेच, की यांच्या मागे खूप मोठं पाठबळ असल्याशिवाय हे बंधुगिरी अस्तित्व निर्माण करणारे लोक उदयाला येत नाहीत. म्हणून आधी यांच्या पाठीमागे असणारी शक्ती जर नष्ट झाली तर विज्ञानाला कुठेतरी जागा मिळेल आणि यांचं अस्तित्व नष्ट होऊन विज्ञानच पुढे येईल आणि विज्ञानच कुठेही शेवटाला नेऊन म्हणजे घेऊन जाणार आहे आणि ते सत्य आहे. पूर्वी होतं, आजही आहे आणि भविष्यात पण असणार आहे. ओके. आणि मॅडम, तुम्ही बंधुगिरी ज्या जी आहे पद्धतीने ती सांगताय की शून्य झाली. कुठली तरी शक्ती यांच्या पाठीशी आहे, माझून तर मी तुमच्याकडे येतोय. खरं तर तुमच्याच नाशिक शहरामध्ये यापूर्वी झालेलं प्रकरण आजही मिटलं नाहीये. पण असं असताना आता ज्या पद्धतीने एक चॅलेंज स्वीकारलं जातंय, सगळ्या गोष्टी अगदी ठरवून केल्या झाल्यासारखं होत आहेत. 30 लाखाचं बक्षीस सोडून 80 लाखाचं बक्षीस देखील आता अनिशनं जाहीर केलंय. काय सांग? आणि नक्कीच अनिसचं जिंकेल. दिलेलं आव्हान बागेश्वर बाबा सारखे भोंदू बाबा आयुष्यात कधी स्वीकारू शकत नाही. आणि स्वीकारलं तर पुढे काय होते, चांडक साहेबांनी मागेच सांगितलं की त्यांना पळायची वेळ आली. मुळातच संपूर्ण देशामध्ये भोंदूचं इतकं मोठं अमाप पीक आलेलं आहे. मुळातच खरात बाबांपासून सुरुवात झाल्यानंतर आता सगळ्या बाबांकडे लोक संशयाने पाहायला लागल्यानंतर प्रत्येकामध्ये आता उणिवा दिसू राहिलेल्या आहे. आणि ती वस्तुस्थिती आहे. आता जाधव मॅडमने जे सांगितलेलं आहे की विज्ञानाची कास धरली जात नाही, हे त्यातलं मूळ आहे. जगाच्या पाठीवर ज्या देशांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली त्या देशांमध्ये भोंदू वगैरे या गोष्टीवर विश्वासच नाही. त्यांचा संपूर्ण विश्वास हा विज्ञानावर आहे. आणि असं असताना समाज प्रबोधनाची गरज आहे आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांना या जगातून नाहीसे करण्याचे प्रकार घडलेले आहे. याचे सगळे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. परंतु अगदी, पुन्हा सर, तुम्ही तुकोबा समाज प्रबोधनाबद्दल बाबांसारख्या बोलताय. तुम्ही समाज प्रबोधनाबद्दल बोलताय. मी राजमाला तरी बुट्टे पाटील तुमच्याकडे येतोय. खरं तर तुम्ही व्याख्यानमालाचे तुम्ही आहात. काय सांगाल, आज समाजाचं प्रबोधन कशा पद्धतीनं केलं जायला पाहिजे? मॅडमचं काय तांत्रिक अडचण आली. चाणक सर, मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. खरं तर आताच्या घडामोडीनुसार हे चॅलेंज ज्या पद्धतीने स्वीकारलं आहे आणि दिलं आहे, फक्त जागा आणि स्थळ ठरवणं बाकी आहे असं आता माध्यमातून बोललं जात आहे. काय सांगाल, हे चॅलेंज बागेश्वर बाबा स्वीकारतील का? नाही, बागेश्वर बाबाचं सर्व असते पूर्वनियोजित. त्यांचेच भक्त असतात, चेले असतात असं मला माहिती पडलेलं आहे. आणि ते जे प्रश्न विचारतात त्याचे उत्तर बरोबर असतात सर्व. आणि बाकी लोकांचे ते थातू होते काय ते तुमचे वसा करणं पडतात, हे करणं पडतात, ते करणं पडतात वगैरे वगैरे. त्यामुळे तुम्ही आता बघितलं ना, तुम्ही जी क्लिप दाखवली बघा, ते पाहून तुम्हाला वाटतं का की हा माणूस संत बाबा आहे? हा, ती सरळ सरळ बंदुकी आहे ना. ती खरात होती तर ही परात आहे बंदुकीची. त्या पराती सगळं 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 मिश्रण आहे पूर्ण त्याच्यामध्ये. त्या पराती सगळंच आहे जे नको ते. आणि तरी गडबड ही आहे की आपल्या महाराष्ट्रातले जगा जे लोक आहेत उभे आहे पाठीमागे त्यांच्या. ही दुःखाची गोष्ट आहे. अंधश्रद्धा कशी पसरत, त्याची पसरत अंधश्रद्धा. बरं, त्याचा मला सांगा या संदर्भात आता चाणक साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की हे सगळं बोधविरीचा प्रकार खरंच ठरून होतोय, पण अशा वेळेला तुम्ही देखील एक जागरूक नागरिक म्हणून काय सांगा? मला असं वाटतं की जर हे खरंच चमत्कार करतात आणि ह्यांच्यात ह्या विद्याशक्ती आहेत, मग त्यांनी महाराष्ट्रात राहतात किंवा आपल्या महाराष्ट्रावर देशावर जी संकट येतात, आपला शेतकरी जीव देतोय, पिकं होत नाही, महागाई वाढले, खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये चमत्कार का नाही करत? शेतकऱ्यांचं भरभरून पीक का नाही, तो श्रीमंत का, त्याचं कर्ज का नाही उतरत, महागाई का नाही कमी होत, महिलांवरती हे अत्याचार होतात जे लोक करतात त्यांच्यावरती असं काय चुकीचं का नाही होत? म्हणजे तुमच्याकडे शक्ती आहे ना, तुम्ही हे सगळं नष्ट करा ना. सुजलाम सुफलाम देश का नाही होत जर तुमच्याकडे शक्ती आहे तर? अहो, ही फक्त बीजेपीनी पाळून ठेवलेली पिल्ले आहेत. यांची शक्ती बिक्ती काही नाहीये. ते लोक यांना चालवतात. आणि जसं बीजेपीचे एसटीएम फाईल बाहेर आल्या ना, तशा खरात बाबापासून एसटीएम फाईल ती पण त्यांची पण बाहेर आली. आता ह्याला पण टेन्शन आलं असेल. माझंही काय येण्याच्या अगोदर मला कोणी सांगितलं असेल, बाबा तुला हे वाक्य वापरावं लागेल महाराजांबाबतीत, मग त्याला ते वापरावं लागलं. त्यांनी त्याच्या तोंडून नाही वापरलं. त्याला चालवणारा तिसराच माणूस असेल आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हा माणूस चालतोय. त्याच्यामुळे यांचा कुठला चमत्कार नाहीये. चमत्कार करायचाच असेल तर ज्या भूमीवर तुम्ही राहता, महाराष्ट्रात महाराजांच्या भूमीवर राहता, ज्यांनी ते आपल्याला जगायला, सवरायला शिकवलंय, लढायला शिकवलंय, तर तुम्ही त्या देशासाठी
त्या महाराष्ट्रासाठी काहीतरी चमत्कार वेगळा असं करून दाखवा ना, की माणूस त्रासात राहणार नाही. इथे चमत्कार दाखवा. हे कसलं? अगदी. मॅडम तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीने आज सगळा महाराष्ट्र नाही पूर्ण देश त्यांच्या स्वतःच्या एका चॅनलवर जे प्रसारित होतात क्लिप्स पाहत असतात आणि त्यातून त्यांचे प्रचंड व्याप्ती वाढली आहे, प्रसिद्धी झाली आहे. बागेश्वर बाबा हे कमी वयाचे असताना देखील त्यांनी काल परवा आणखीन एक विधान केलं होतं की हिंदूंनी कमीत कमी 3 ते 4 मुलं जन्माला द्या आणि एक RSS मध्ये मुलगा टाका. आपण पाहूया एक चमत्काराची पुन्हा एक क्लिप प्ले. परिवार के लोग बांझ कहते थे, यहीं पर दिव्य दरबार 2023 में लगा था और जो आए हैं 2023 में जब यहाँ विवाद हुआ था, दरबार इन्होंने लगाया था। 4 साल से तब से ये धाम से जुड़े हैं। शादी के 21 साल बाद 55 वर्ष की उम्र से ज्यादा हो गई इनको बेटा हुआ है। उनकी कृपा से एक लड़का एक छोटी लड़की पैदा हुई। परिवार के लोग बांझ कहते थे, यहीं पर दिव्य दरबार 2023 में लगा था, तब अर्जी लगी थी। बालाजी की अनुकंपा, भगवान पर भरोसा, हम पर या किसी भी बाबा पर भरोसा नहीं करना है, अंधविश्वास में नहीं पड़ना है, लेकिन भगवान के विश्वास में पड़ना है। अगदी खरं तर मॅडम मी जाधव मॅडम तुमच्याकडे होतो. यांनी सांगितलं की कुठल्याही बाबावरती विश्वास ठेवू नका आणि माझ्यावरही विश्वास ठेवू नका आणि अंधश्रद्धेवरती देखील विश्वास ठेवू नका. काय सांगा? या लोकांची एक स्ट्रॅटेजी असते, लोकांना समोरच्यांना संमोहित करून टाकायचं. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे त्यांना कळून जातं. म्हणजे तुम्ही 10 वर्ष 20 वर्ष 5 वर्ष लोकांच्या समूहात राहिले की लोकांची एक सायकोलॉजी कळून जाते. कुठेतरी त्यांना सांगायचं की अज्ञानाला थारा देऊ नका आणि बाजूनी यांनीच अज्ञान त्यांच्यामध्ये पसरायचं आणि यांनी आपलं अस्तित्व निर्माण करायचं. म्हणजे ते त्यांच्या काव्यामध्ये सक्सेस होऊन जातात. म्हणजे त्यांचे बाकीचे जर आता या व्हिडिओमध्ये बघितलं तर बाकीचे डायलॉग काय होते की सगळे तुम्ही चांगले वागा, म्हणजे आता आपली जी चर्चा चालली त्या पद्धतीने, आणि शेवटी काय म्हणता येते की तुम्ही एक चांगला भरोसा ठेवा कोणावर, परमेश्वरावर. म्हणजे जे वाईट आहे त्याला घोळवायचं त्यांनी आणि मग त्यांचा जो स्वार्थ आहे तो त्यांनी साधून घ्यायचा. ही तर ह्या सगळ्या बंधुगिरी बाबांची आश्रमांची स्ट्रॅटेजीच आहे. लोकांची सायकोलॉजी यांना कळालेली असते. समोर जो आलेला आहे त्याला काय पाहिजे आहे हे त्यांना कळतं. चांडक सर मी तुमच्याकडे येतोय. आता ज्या पद्धतीने बागेश्वर बाबा यांनी सांगितलंय की 55 वर्ष असताना त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. त्यांचा दरबार झाल्यानंतर, दरबारात ते जोडपं आल्यानंतर त्यांना हे मुलं झाले, असं बागेश्वर बाबांनी हे सांगितलं आहे आणि असे प्रकार नेहमीच घडतात. हे सगळं थोतांड आहे बाबा. हे जे आहे कुठेतरी त्यांनी वैद्यकीय मदत त्यांना मिळाली म्हणून झालं असेल ते सर्व. मला माहिती आहे महाराष्ट्राचे एक फार मोठे नेते होते, त्यांना 58व्या वर्षी मूल झालं होतं, पुण्याचेच होते. त्यामुळे हे काही चमत्कार होता, चमत्कार नाही हा, ते स्वाभाविक आहे. त्याला काय नवीन त्याच्यामध्ये आहे. पूर्वीच्या काळात एकेका माणसाला 10-10 12-12 मुलं व्हायची ना, या वयात ती व्हायची. आता वेळ बदललेला आहे, आता काळ बदललेला आहे. तर हे काही म्हणजे बाबावर भरोसा ठेवून ते झालं वगैरे हा प्रकार काही सांगायचं घरी. आता त्याची जाहिरात कशी करायची हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते करतात बरोबर त्या जाहिराती. म्हणजे हे चांगले जाहिरातदार आहेत. स्वतःचा प्रचार कसा करावा हे त्यांना चांगलं माहिती आहे. आता यांनी जर आपली ऍड एजन्सी काढली एखादी तर खूप चालेल. खरं तर हे प्रकार ज्या विषयाला घेऊन आज आपण बोलतोय त्या विषयावरती नक्की काय घडलं ते पाहण्यासाठी आपण जाऊयात थेट स्टुडिओमध्ये. पाहूयात एक क्लिप प्ले. इस बार हम नागपुर में ही है, मध्य प्रदेश में नहीं है, महाराष्ट्र में ही है। 1 घंटे के लिए नहीं है, 5 दिन के लिए है। कथा पंडाल लगा है, मंच लगा है, प्रदेश उनका, शहर उनका, मंच भी उनका, हम अकेले का है। तो किसी को कोई भी खुजली हो, कल दरबार लगना, चले आए। हमारे पास जो विद्या होगी, जो शक्ति होगी, हम उसका प्रस्तुतिकरण करेंगे। हम जादूगर नहीं है, हमें जो ईश्वर प्रेरणा देगा हम वो लोगों को मार्गदर्शन देंगे। वो आएंगे उनको भी मार्गदर्शन देंगे। हम न आए तो हम उनके घर ना जाएंगे, शहर आ गए। कल ही रहेंगे, दरबार कल ही है कि हम सो जाए फिर कहो कि बाबा मिला। परसों हमें वापस भी जाना है, परसों 30 को
तो आप फिर बाद में कह दे कि बाबा भाग गया। और एक और खबर कर देना, 5 ही दिन की कथा है, 7 की नहीं है कि कहे कि बाबा ऐसा हो गया। तो हम बाद की खाज नहीं चाहते, आज ही निपटा ले, बार बार के उनके झंझट खत्म हो जाए और हमारी भी खत्म हो। बागेश्वर धाम के बाबा, इनको मैंने चैलेंज दिया था पहली बार 10 जनवरी 2023 में। तब भी वो चैलेंज लेने से चूक गए थे और भाग गए थे। आज ये वीडियो वितरित हुआ जो हमने अभी सुना है, उसमें वे कहते हैं कि खुजली होगी तो आप आइए, हम आपको मार्गदर्शन करेंगे। भाई बाबा, तुम्हारी योग्यता क्या? तुम हो कौन हमें मार्गदर्शन करने वाले? जिस व्यक्ति को अपने आप को शास्त्री कहलाते हो, रामकथा वाचक कहलाते हो, खुजली जैसे शब्द का प्रयोग करते हो, ये आपकी संस्कृति है, ये आपकी योग्यता है। इस बार भी आप चैलेंज से भाग गए हैं। पहले से कहा गया है कि ये चैलेंज जो होगा, ये चैलेंज आपको 2023 में दिया गया था, तब इसके लिए 30 लाख रुपए का पारितोषिक डिक्लेयर था। अभी ये प्राइस है 80 लाख का बढ़ चुका है। यानी अगर आप ये चैलेंज स्वीकारेंगे, जीत जाएंगे, तो अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति की ओर से आपको 80 लाख रुपए का प्राइज मिलेगा। अगदी महत्वाचा मुद्दा हे आहे की 80 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता ह्या चॅलेंज वरती लागलं आहे. समीक्षा मॅडम, मला एक सांगा तुम्ही की या पद्धतीचं चॅलेंज, जाता जाता सगळ्यांना शेवटचा एक प्रश्न, या पद्धतीचं चॅलेंज महाराज स्वीकारते का? जर त्याच्यात खरंच जो बोलतो एक घाणेरडा, एक तो स्वतःला बाबा बोलतो, देव समजतो आणि घाणेरडा शब्द वापरतो, तो माणूस चॅलेंज स्वीकारू शकत नाही. तो काहीतरी काढी काढणार आणि तिथे जाणारच नाही. आणि चमत्कार काय करणार आहे जाऊन, काय करणार? आणि बरं गेला तरी पण त्याला जे समर्थन करतायत तेच त्याच्या मागे असतील, सपोर्टला सिक्युरिटी, झेड सिक्युरिटी पण देतील आणि तो तिथे पोहोचतील, कारण त्याला पोहोचवणारा त्यांचा बाप वेगळाच आहे. पण तो स्वतःहून चॅलेंज स्वीकार करू शकत नाही. आणि ज्या ठिकाणी याची कथा सुरू आहे, त्या कथेत येणाऱ्या समुदायासमोर, जनतेसमोर कसं काय चालणार सर्व कार्यक्रम? हा खुजली यांना नाही आहे, खुजली तुला आहे बाबा. अरे तू ये ना, कुठे तू सांग, आम्ही तिथे व्यवस्था करतो, तिथे तू ये आणि ठेव, चार पंच बोलवा, ठेवा, सर्व करा, निर्णय लावा. 80 लाख रुपये आहे तुमचे पठवलेले, या ना, केव्हा घेऊन जातो बाबा तू. तुला जर एवढं जर तू पक्का आहे ना एवढा, मग ये बाबा, इथे ये आणि चांगलं तुझं स्वागत करू, तुझं आम्ही तुला हार देऊ, सर्व देऊ. आणि तू आता मोठमोठ्या लोकांना मार्गदर्शन कोण करणार? हा माणूस करणार मार्गदर्शन. म्हणजे 32 वर्षाचा जो माणूस आहे तो 50 वर्षाच्या लोकांना करणार मार्गदर्शन, अशी परिस्थिती आहे. ज्याला आपला मार्ग माहित नाही त्यांनी अशा प्रकारच्या गमजा करू नयेत. आणि महाराष्ट्रामध्ये तर हे कधीच होत नाही. नागपूर शहरामध्ये आमचे उमेश चौबेजी होते, त्यांनी अनेक अशा बाबांना पळवून लावलं होतं, अनेकांना. कुठून आले होते, काय आले होते, शेवटी सर्व पळून गेले होते. श्याम मानव हे आमचे नागपूरचेच आहेत. तेव्हा अंधश्रद्धा जे आहे, त्या अंधश्रद्धा अशा प्रकारे केवळ आपल्या तथाकथित समोर जे भक्तगण बसले आहेत त्यांच्या भरोशावर तुम्हाला नक्की तुम्ही जिंकून जा तिथे, प्रश्न ते गेल्यामध्ये. कारण काय, तुमचे लोक जे आहेत, म्हणजे 2, 4, 5, 10 लोक जे आहेत ते तुमचे लोक आहेत, आणि हे 3-4 लोक येतील. काय अर्थ त्याच्यामध्ये? तुम्ही या कुठे आहेत, या तुम्ही यांचे लोक नको, तुमचे लोक नको, तुम्ही या ना, बसा ना तुम्ही कुठेही, सांगा तुम्ही. बरोबर. महाजन सर, मी तुमच्याकडे. महाजन सर, आता आजची वेळ आहे चॅलेंजची. बागेश्वर महाराजांचं दुकान बंद होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय का? ते चॅलेंज स्वीकारतील, काय वाटतं तुम्हाला? चॅलेंज मुळीच स्वीकारलं जाऊ शकत नाही. मुळातच हे हिंदू जे असतात हे समाजाचे शत्रू असतात. संतांनी काय सांगून ठेवलेले, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे शहाणे करून सोडण्याऐवजी हे दूधखुळे लोकांना बनवतात. तुम्ही बघा, नाशिकला हेच बागेश्वर बाबा नाशिकला आले होते, तर त्यांच्या टेम्पोतून त्यांचे जे साहित्य आलं होतं त्याच्यातून नोटा मोजण्याची मशिनरी खाली आलेली होती. लोक जाता, पाया पडतात, लांबून डोक्यावर हात ठेवायचा असेल तर 1000 रुपये, 2000 रुपये, आणखी काही पुस्तक घ्यायचं, अशा पद्धतीने अफाट माया कमवतात. आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांना एक ठराविक हिस्सा दिला जातो. ती संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आणि महाराष्ट्र नासवायचं काम सुरू केलेलं आहे.
छत्रपतींना एकदा छत्रपतीचा जो अस्मितेचा जो विषय त्यालाच बरोबर आहे. तुम्ही नेहमी बघाल प्रत्येक बंधूंनी छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांनाच धक्का लावण्याचा प्रयत्न केला, कारण ती श्रद्धास्थान आहे. यांनी जगाला शहाणं करून सोडलेलं आहे. यांनी विज्ञानाची कास धरायला सांगितलेली. संत गाडगे बाबा असो किंवा अनेक कोणतेही संत असेल, तुकोबा असेल, यांचाही अनुनित छळ झालेला आहे. या सगळ्या लोकांनी समाजाला शहाणं करून सोडलेलं असल्यामुळे असे बाबा तयार करून त्या श्रद्धास्थानाला धक्का लावायचा, त्यांचं महत्व कमी करायचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू आपल्या बंधुगिरीचं प्रदर्शन करायचं. बंधुगिरी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येऊ लागलेली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक शब्द लिहून ठेवा तुम्ही माझा, आपण चर्चेमध्ये सगळेजण मान्यवर आता इथं आलेले, एक ना एक दिवस हे महाराज कुठल्या तरी एखादी लफड्यात पकडून पोलिसांच्या तावडीत जातील, हे लक्षात घ्या. आसाराम तुरुंगामध्ये गेले, आजही नाशिक शहरामध्ये आसारामचा आश्रम फुल भरलेला असतो. लोकांवर एक गारुड निर्माण केलेलं असतं आणि ते गारुड दूर व्हायला बराच काळ लागणार आहे. याला कारण आता समाजामध्ये लोकांना शहाणं करून सोडण्यासाठी कोणाला वेळही नाही आणि संतही आता जन्म घ्यायला तयार नाही. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत यांना जर चॅलेंज द्यायचंय, खुजली बिजली भाषा काय वापरते, संतांनी कधी अशी भाषा वापरली का, बाबांनी कशी अशी भाषा वापरली का? यांना जर कोणाला भाषा वापरायची यांनी पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन त्यांना नष्ट करावं. जे देश आपल्या भारताच्या विरुद्ध डोळे वाटतील त्यांना नष्ट करावं. आता ह्या मॅडमनी जे सांगितलेलं की शेतकऱ्यांच्या दैना जी चालू आहे ती दूर करावी, ते सगळं सोडून देतात आणि वेडेपणा करून कुठलं तरी चॅलेंज. मी या ठिकाणी सांगतो, श्याम मानव यांचं आव्हान ते स्वीकारूच शकत नाही. श्याम मानवने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कोणताही सामान्य कार्यकर्ता असेल त्याचं देखील हे आव्हान पेलू शकणार नाही, याचा मला ठाम विश्वास आहे. अगदी. जाधव मॅडम, मी तुमच्याकडे येतो. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. काय सांगाल आपल्या सर्व जनतेला, कारण जनते भोळीभावडी जनता अशा महाराजांच्या दरबारात जाते आणि अद्यापही रामकथा हे सांगता सांगता दुसऱ्या कथा सुरू होतात, काय सांगाल? छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न आपल्या जनतेमध्ये दरबारातून सांगितलेलं होतं. आपला दरबार भरताना ते स्वराज्याचं स्वप्न जनतेला दाखवत होतं. हे भोंदू बाबा दरबार भरवतायत अज्ञानाचं आणि अंधश्रद्धेचं. तर लोकांनी जागृत व्हावं आणि असे दरबार की जे आज पैसे कमवण्याचे मार्ग आहे हे बंद करावे. जिथून आपला हव्यास आणि आपल्या इच्छा पूर्ण होत आहे या दरबारातून या लोकांच्या, तर सामान्य जनतेने आणि सर्व जनतेनेच यांचे दरबार बंद पाडावे आणि छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य आहे ते ताकदीने तसंच टिकवावं आणि तसंच भविष्यामध्ये त्याची ज्योत जी आहे ती पेटत ठेवावी, हेच सांगणं आहे. धन्यवाद. समीक्षा मॅडम, काय सांगाल शेवटचा निरोप जनतेना, प्रेक्षकांना? आज माझ्या तमाम महाराष्ट्रात असलेले आपले मराठी बांधव, अजून महाराष्ट्र जेवढे पण आपले राजे छत्रपती महाराजांना मानणारा वर्ग आहे, त्यांची आस्था आहे, आज सर्व लोकांना एकच निरोप आहे, अशा भोंदू बाबा जर आपल्या गावामध्ये कुठे पण येत असतील तर त्यांना पळवून लावा. कारण हे आपलं अस्तित्व संपवायला आलेत, आपल्याला अस्तित्व वाढवायला नाही आलेत. हे आपलं अस्तित्व संपवून त्यांचं अस्तित्व स्थान करायला आलेले, तर ह्यांना तिथून पळवून लावा. कुठेही असे येतील आणि थोड्याच दिवसांनी जसं सर बोलले की या बाबांची पण एक फाईल बाहेर येईल, तेव्हा नंतर हे पण आत असतील कुठेतरी. तर माझं एकच विनंती आहे तमाम महाराष्ट्राला की बाबांपासून सावध राहा. अजून हा सोशल मीडिया तुम्हाला रोज जागृत करतो, तर तुम्ही त्याच्यातनं जागृत व्हा आणि हुशार व्हा. आता ते दिवस राहिलेले नाहीयेत, तर एकच आहे की अशा बाबांना पळवून लावा. अगदी. खूप महत्वाची माहिती सांगितली मॅडम. मी चाणक्य तुमच्याकडे येतो. शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे, जनतेला आज तुमच्या शब्दाच्या आणि अनुभवाची काय स्थिती देऊ शकताय? आता जनतेला जागृतीची गरज आहे. मी म्हटलं तुम्हाला बघाशी की आता या ठिकाणी जे समोर बसलेले आहेत त्यांना त्यांच्यावरचं गारुड आहे, ते यांची रामकथा ऐकायला आले आहेत. त्यांची स्वतःची जी रामकथा आहे ती त्यांना अजून माहितीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा अशा माणसाच्या तोंडात राम हा कधी बसू शकत नाही. हे रावणी भाषा आहे. उगवला जर सूर्य तर बघ हा असा अंधार का, जर तुम्ही प्रभू राम तर हा रावणी दरबार का, अशी एकूण परिस्थिती आहे. हा रावणी दरबार जो आहे तो ते भरू द्या, त्यांचं कल्याण हो. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने सावधान झालं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे आणि या अशा भूलथापा देणाऱ्या बाबांपासून दूर राहिलं पाहिजे, एवढीच माझी नम्र विनंती आहे. अगदी. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सर्व प्रेक्षकांना महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नाहीये त्यांना रामाच्या कथेमध्ये जनतेला ते काय सांगतील हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर
श्याम मानव यांनी दिलेलं आव्हान जे आहे ते स्वीकारतील का, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. खरं तर हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं सगळ्यात मोठं यश ठरेल, किंवा या ठिकाणी बागेश्वर बाबा यांचं दुकान बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम काय होतो ते लवकरच आपण पाहूया, आणि असेच कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी सातत्याने घेतोय. त्यासाठी हे कार्यक्रम पाहत राहा, आणि विशेष म्हणजे महासागर न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.